कोणाजवळही जे बोलता येत नाही ते ज्याच्या जवळ बोलता येतं त्याला सखा म्हणतात. आणि असा सखा म्हणूनच खास असतो विठ्ठल. फारच सवंग कोटी आहे, पण तरी अक्षर फिरवली म्हणजे काय अर्थाचं फार वैविध्य निर्माण होतं असं नाही. पण त्यातल्या त्या दोघी श्लेष म्हणून लक्षात घ्या, विनोद म्हणून लक्षात घ्या. सखा कोण आहे? जो खास आहे तो सखा. याच्यावरच व्याख्यानं मारून येतात लोक. नुसतं तिथल्या तिथं फिरवायचं. त्याला काय सखा शब्द कसा चालतो, सखा म्हणजे काय, या संबंधातला विचार करत असताना आपल्याला या नात्याचा उलगडा करणाऱ्या काही व्याख्या दिसून येतात बरं का. सखा कुणाला म्हणावं, बंधू कुणाला म्हणावं, सुरत कुणाला म्हणावं, मित्र कुणाला म्हणावं, हे सगळे वेगवेगळे. मित्र म्हणजे सुरत नाही, सुरत म्हणजे बंधू नाही, बंधू म्हणजे सखा नाही. या तिन्ही चारीच्या व्याख्या आपल्याला वेगवेगळ्या विचारात घ्याव्या लागतात. मी त्या संबंधाचं चिंतन सांगतो. आणि तुकोबारायांनी इथं आम्हा सखे हरिजन असा सखा शब्द का वापरला त्याचा हेतूही आपल्या समोर व्यक्त करून माझ्या सेवेला मी विराम देतो. वेळ होत आली, थोडा वेळ माझ्या हातामध्ये राहिला, तेवढ्या वेळात बोलून घेतो ना. काय फरक आहे याच्यामध्ये, त्यांनी चिंतन सांगताना असा विचार आला त्या संबंधामध्ये. अत्याग सहनो बंधू, बंधू कोणाला म्हणायचं, सदैव हनुमतः सुरत एक क्रियम भवे मित्रम समप्राण सखाइव. विठ्ठला विठ्ठला समप्राण सखा स्मृता. बरं का, इव नाही, इव ते जाऊ द्या, सखा स्मृता. आता याच्यामध्ये काय सांगितलं, अत्याग सहनो बंधू. बंधू कोणाला म्हणायचं, अत्याग सहनो. आपण कितीही अपराध केले तर सगळे सहन करून जो आपला त्याग करत नाही त्याला बंधू अशी संज्ञा. बंधू कोणाला म्हणायचं, आपण त्याचे किती अपराध करा, आपण त्याला काही बोला, कसंही करा. बंधू हा शब्द इथं वडील बंधू या अर्थाने येतो बरं का. त्या अर्थाने त्याचा विचार करायचा की तो कोण आहे. आपण त्याचे अनेक अपराध जरी केलेले असले तरी सगळे अपराध सहन करतो. अत्याग, पण आपला त्याग करत नाही, त्याला बंधू असं म्हणायचं. किंवा दुसरा अर्थ जर सांगायचा झाला तर आपला त्याग करत नाही हे तर खरंच आहे, पण यदा कदाचित आपला त्याग झाला तर तो सहनही करत नाही, त्यालाही बंधूच म्हणतात. हा निषेधवाचक हे जे प्रत्यय की नाही ते त्यागाकडे लावा, सहनशीलतेकडे लावा. जो सहन करत नाही, आपला त्याग झाल्यानंतर जो त्याग सहन करत नाही. ज्ञानोबारायांनी समाधी घेतली, समाधी घेतल्यानंतर ज्ञानोबाराय आता डोळ्याला दिसणार नाही. हा जो त्यांचा त्याग झाला, डोळ्यासमोरून ते निवृत्त झाले, हा जो त्यांचा त्याग झाला तो सोपान काकांना सहन झाला नाही का, ते बंधू होते म्हणून. तो जो त्याग झाला तो त्याग मुक्ताबाईंना सहन झाला नाही म्हणून त्यांनी समाधी घेतली का, बहीण होती म्हणून, ते ज्ञानोबाराय भाऊ होते म्हणून. आणि मग 2 वर्षानंतर पुढे निवृत्तीनाथ महाराज हे सगळेच आपली भावंड, त्यांनी समाधी घेतली. आता आपण तरी काय बघत बसायचं म्हणून त्यांचा झालेला तो त्याग त्यांनाही सहन झाला नाही म्हणून निवृत्तीनाथ महाराज सुद्धा बंधू म्हणूनच समाधी घेतात. यांच्यातल्या भावंडांचा बंधुत्वाचा विचार जर आपण केला तर आपल्याला हे लक्षात येतं. अत्याग सहनो बंधू. बंधू कोण आहे, ज्ञानोबारायांनी बंधूची व्याख्या करताना वेगळ्या अर्थाने चिंतन केलंय. ज्ञानोबाराय बंधू कुणाला म्हणतात, फेडिता बंधनाचा ठाव तू जगतबंधू ऐसा भाव. हे ज्ञानोबारांनी केलेले चिंतन आहे. बंधू कोणाला म्हणतात, बंधू म्हणजे जो बंधनातून सोडवतो त्याला बंधू म्हणतात. सगळ्याचा विचार करा. म्हणजे जो आपल्याला बंधनातून सोडवतो तो बंधू त्याला म्हणतात असं नाही, त्याला म्हणत होते, आता कोणी म्हणत नाही. आता जो बंधनात अडकवतो त्याला बंधू असं म्हणतात. पण ज्ञानोबारायांनी वेगळ्याच अंगानं बंधू या पदाचा निर्देश केला. ज्ञानोबारायांची भाषा तरी इतकी गोड आहे महाराज, बंधाला सुद्धा उकार देऊन ज्ञानोबाराय त्याचा बंधू करतात. पण चिंतन करून पहा, त्यांची भाषाच इतकी गोड आहे, इतकी गोड आहे की ती ज्ञानोबारायांनी, मी आपल्याला प्रमाण देत बसत नाही, मला प्रमाण म्हणजे त्या बंधाचा या बंधूचा विषय नाही आहे. पण बंधू कुणाला म्हणावं, अत्याग सहनो बंधू एक. दुसरा सुरत कुणाला म्हणावं,
सुहृदाची व्याख्या करताना सांगितलं सदैव अनुमतः सुहृद. सुहृद कोण आहे? जो कायम आपल्या मताशी अनुमत असतो. आपण जे म्हणू त्याला तो बरोबर म्हणतो. नाही मला असं वाटतं हे करावं बरोबर आहे तुझं म्हणणं, मी तुझ्या पाठीशी आहे, चिंता करू नको, प्रामाणिकपणाने पाठीशी उभा राहतो, तो सुहृद आहे. मग थोड्या दिवसांनी आपण जर म्हणालो की अरे वाटलं होतं असं करावं, ही जागा घ्यावी, पण आता वाटतंय नको बाबा एवढे पैसे गुंतवू नये, तो म्हणतो मलाही तसंच वाटत होतं पण तुझी इच्छा होती, मी कशाला नको म्हणू. तो प्रामाणिकपणानं आपल्या पाठीशी, आपण कोणत्याही अवस्थेत असा, आपण कोणताही विचार करा, त्या सर्व विचारांना अनुमोदन देऊन आपल्या पाठीशी उभा राहण्याचं जे काम करतो त्याला सुहृद अशी संज्ञा आहे. एकप्रियम भवेन मित्रम. मित्र कुणाला म्हणावं? ज्याची आणि आपली क्रिया एक असते त्याला मित्र असं म्हणतात. आपण ओळख करून देतो, हा माझा मित्र. असं काय करता आपण? नाही आमच्याच ऑफिसमध्ये त्यांचं आमचं काम एकच आहे हो, आम्ही एकच काम करतो. एक काम करणारे दोघे जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्यांच्यातलं नातं जे निर्माण होतं ते मैत्रीचं नातं असतं. म्हणून पुन्हा पसायदानात चला. ज्ञानोबांनी पुन्हा पहिले आपल्याला दुसऱ्या चोवीमध्ये चिंतन सांगताना सांगितलं, जे खळांची व्यक्ती सांडो तया सत्कर्मी रती वाढो, आणि पुढचं भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. आता हे मैत्र परस्परांमध्ये भूतमात्रांमध्ये निर्माण व्हावं म्हणजे सर्व भूतमात्रांनी एक क्रिया करावी असा अर्थ होईल की नाही? एकप्रियम भवेन मित्रम असं ना, सगळ्या भूतमात्रांनी एक क्रिया करावी तर एकमेकांमध्ये मैत्र निर्माण होईल. कोणती क्रिया करावी त्याच्या मागे आपल्याला जावं लागतं. तया सत्कर्मी रती वाढो, हे सगळ्या भूतमात्रांमध्ये घडावं तेव्हाच सर्व भूतमात्रांमध्ये मैत्र निर्माण होतं. सगळ्यांनीच सत्कर्मामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे आणि सगळ्यांच्याच अंतःकरणामध्ये सत्कर्माबद्दलची रती म्हणजे आवड वाढली पाहिजे. सत्कर्माबद्दलची आवड सगळ्यांमध्ये असेल तरच चांगलं काहीतरी होतं. एक सत्कर्म करायला प्रवृत्त होतो आणि बाकीचे त्याचा पाय ओढायला जर प्रवृत्त झाले तर जगतामध्ये मैत्र स्थापित होणार नाही. मग किंबहुना सर्व सुखी विसरून जा असं होणार नाही. किंबहुना सर्व सुखी व्हायचं असेल तर भूता परस्परे पडो मैत्र जीवाचं झालं पाहिजे. आणि असं मैत्र निर्माण होण्याकरता सगळ्यांची क्रिया एक पाहिजे. आणि सगळ्यांची क्रिया एक कोणती असावी? तर सर्वांच्या अंतःकरणामध्ये सत्कर्माबद्दलची रती निर्माण व्हावी आणि त्या रतीच्या आधारावर सगळ्या समाजाकडून सत्कर्मच घडत राहिलं पाहिजे तर ते मैत्र निर्माण होईल असा अर्थ होतो ना. आणि म्हणून ज्ञानोबांचं जे चिंतन आहे तिथला विचार करा. एक प्रियम भवेन मित्रम, एक क्रिया सगळ्यांची असेल तर त्याला मित्र अशी संज्ञा आहे. चिंतन करत पहा, करत जा, काय काय सांगितलं त्याचा विचार करत जा बरं का. काय काय सांगितलं? अत्याग सहनो बंधू, सदैव अनुमतः सुहृद, एक प्रियम भवेन मित्रम, आणि समप्राण सखा स्मृतः, आणि समप्राण ज्याचा आणि आपला प्राण एक झालाय त्याला सखा म्हणतात. आणि अशा अर्थाने ज्याचा आपला प्राण एक आहे त्याला जर सखा म्हणायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात, आम्हा सखे हरिजन, आम्हा सुहृद हरिजन नाही, आम्हाला हरिजन संत महात्मे मित्र म्हणून मिळावेत असं म्हटलं नाही. आम्हाला संत महात्मे बंधू म्हणून मिळावेत असं म्हटलं नाही. काय म्हटलं? सखा व्हावेत, आमचे सखे व्हावेत, आम्हा सखे हरिजन. जर आम्हाला हरिजन सखे म्हणून प्राप्त होतील तर मग आमच्या जीवनावर हा परिणाम होईल हे तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं. म्हणून आम्हा सखे हरिजन इथं त्यांचा आणि आमचा प्राण एक व्हावा ही तुकोबारायांची मागणी आपल्याला विचारात घेता येते. आणि असं सख्यत्व संतांमध्ये आपल्यामध्ये जर निर्माण झालं तरच ते आणि संत आणि आपण हे एका ठिकाणी येण्याची शक्यता, एकत्र एकरूप होण्याची शक्यता आपल्याला मानावी लागते. मी ज्ञानोबारायांचं चांगदेव 65 फक्त एक चिंतन आपल्याला सांगतो. ज्ञानोबारायांनी चांगदेव 65 सुरुवात करताना चांगदेवांना उद्देशून वापरलेला शब्द काय? स्वस्तिश्री वटेषु जो लपोनी जगदाभासु दावी मगग्रासु प्रकटला करी वगैरे 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 सगळं चिंतन सांगून सांगून या जगताची ब्रह्मरूपता सर्वं खलु इदं ब्रह्म याचा उपदेश करत 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 जेव्हा तो उपदेश चांगदेवांच्या अंतःकरणामध्ये ठसला
असं ज्ञानोबारायांना वाटलं. त्यावेळेला ज्ञानोबारायांनी तिथं चांगदेवांना वटेश असा शब्द वापरला नाही. तिथं ज्ञानोबाराय चांगदेवांना म्हणतात, सखया तुझे निउद्देशे भेटावया जीव उल्हासे सिद्ध भेटी विसकुसे म्हणून बी हे. ज्ञानोबाराय चांगदेव 65 मध्ये मग चांगदेवांना तिथं वटेश म्हणत नाही, स्वस्ती म्हणत नाही, त्याचा कल्याणाचा आशीर्वाद देत नाही. तिथं ज्ञानोबाराय चांगदेवांना म्हणतात, सखया तुझे निउद्देशे भेटावया जीव उल्हासे. सख्या असा शब्द वापरला का? कारण चांगदेव महाराजांजवळ तोच बोध आहे जो बोध ज्ञानोबारायांजवळ आहे. ज्ञानोबारायांनी जगत ब्रह्मरूप आहे याचा जो अनुभव घेतला तोच अनुभव चांगदेवांना दिला. आणि चांगदेव महाराज आणि ज्ञानोबाराय अनुभवाच्या रूपानं समपातळीवर आले की त्यांचा प्राण एक झाला. या रूपानं आपल्याला ते चिंतन करता येतं. सखया तो म्हणजे दोघांच्या ठिकाणी असणारा बोध एक झाला, त्यांचा प्राण एक झाला, असा त्याचा अर्थ आपल्याला करता येतो. ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायामध्ये भगवान आणि अर्जुन यांच्या संवादाचं चिंतन सांगताना ही भाषा बोलून दाखवली. पहा, ज्ञानोबाराय बोलताना असं म्हणतात की अरे अर्जुनाचं ऐकणं इतकं सुंदर आहे की भगवंताचं जे जे तो ऐकतो ते ते त्याच्या अंतःकरणामध्ये जसंच्या तसं ठसून बसतं. हा आघवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा व्योमीचा चंद्रोदय जैसा क्षीरार्णवी का प्रतिभिंती चोखटे समोरील चित्र उमटे तैसा अर्जुन आणि वैकुंठे नांदतसे बोधू. ज्ञानोबाराय चिंतन करताना हे बोलतात, अर्जुन आणि वैकुंठे तैसा बोधू नांदतसे कैसा समोरील चित्र प्रतिभिंती चोखटे समोरील चित्र उमटे तैसा तैसा व्योमीचा चंद्रोदय जैसा क्षीरार्णवी तैसा. त्या दोघांच्या अंतःकरणातला बोध एक झाला की मग भगवान अर्जुनाला सखा म्हणतात. अर्जुन भगवंताला सखा म्हणतो. हे सखा होणं काय? समप्राण सखा स्मृतः. आणि या दृष्टीनं तुकोबाराय म्हणतात की हे जे संत महात्मे यांचा माझा संग व्हावा. पण कसा व्हावा? त्यांचा आणि माझा प्राण एक व्हावा. आणि असं जर होईल तर माझ्या जीवनाची धन्यता मला मानता येईल. विठोबा संसार तो कोण लेखे आम्हास केला विजन काळ ब्रह्मानंदे सरे अवडी मुळे संचरी. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामधून संतांच्या संगतीचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम सांगतात. हा परिणाम जरा बारकाईनं बघितला तर लक्षात येतं की हा परिणाम वेगळा परिणाम नाही. संतांचं जे जीवन आहे तोच हा परिणाम आहे. संतांचं जीवन काय? संसार तो कोण लेखे. संत संसाराचा विचार करत नाही. संतांचा काळ ब्रह्मानंदामध्ये व्यतीत होतो. संतांना दिवस रात्र कधीही चिंता नाही. आणि संतांचं जीवन ब्रह्मरसाचं चालू आहे. हे संतांचंच आहे नाव. मग आमच्या जीवनावरही तोच परिणाम कधी होईल? नुसत्या संत संगतीत नाही. समप्राण सखा त्यांचा आणि माझा प्राण एक झाला म्हणजे ते आणि मी एक झालो. या अर्थाने ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. असं जर होत असेल तर ते आणि मी एक होऊन जाऊ. आणि तसा परिणाम आपल्या जीवनावर होईल. काय होईल? ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतात काय होईल? पहिला परिणाम काय होईल? संसार तो कोण लेखे. आम्ही संसाराला विचारणार नाही. संसार तो कोण लेखे म्हणजे संसाराला आम्ही लेखणार नाही. संसाराला लेखणार नाही म्हणजे संसाराला किंमत देणार नाही. किंमत देणार नाही म्हणजे तो आहे की नाही? आहे, पण त्याची किंमत नाही. काय आहे? एक लक्षात घ्या, थोडस स्पष्ट बोलतो. नसेल आणि त्याला किंमत नसेल तर तेवढं वाटत नाही.
पण असूनही किंमत नाही दिली की तो जास्त मोठा अपमान असतो. एखाद्या कार्यक्रमाला आपण गेलोच नाही आणि आपलं तिथं स्मरणही कोणी केलं नाही, काही वाटत नाही. पण आपण कार्यक्रमाला गेलो, आपल्याकडे कुणीच बघितलं नाही, जास्त वाईट वाटतं की नाही? म्हणून तुकोबारांची भाषा बोलून दाखवतात ना, संसाराचा परिसीमेचा अपमान तुकोबारांनी केला. संसार तो कोण लेखे, अरे या संसाराला किंमत द्यायचं कारण काय? संसाराच्या नावे दुनिया शून्य, वाढता पुण्य धर्म केला वगैरे वगैरे प्रमाण आपल्याला देता येतील. आम्ही संसाराला किंमत देणार नाही, किंमत देणार नाही याची मग विविध अर्थ तत्वदृष्टीने आपण करा. तो निर्माणच होत नाही म्हणून त्याला किंमत नाही, निर्माण झाला तरी तो दुःख रूप आहे म्हणून त्याला किंमत नाही. तो दुःख रूप असूनही तो आम्हाला काही त्रास देऊ शकत नाही कारण आमच्या मुखामध्ये हरिनाम आहे म्हणून त्याला किंमत देण्याचं कारण नाही. आपल्या जवळ जर त्रास देणाऱ्यापेक्षा प्रबल असं साधन असेल तर माणसाला त्याची भीती वाटायचं कारण आहे का? नाही. एखादा काय आपल्या समोर एखादा प्राणी आला आणि आपल्या हातामध्ये बंदूक आहे, घ्यायचं काही कारण आहे का? काही कारण नाही. तसं समोरून संसार आला गोष्ट खरी, पण आमच्या मुखामध्ये नाम आहे ना, आम्हाला भीती वाटायचं कारण काय? संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आहे, आम्ही या कीर्तनाने शुद्ध झालो, आम्हाला कशाचंच काही नाही म्हणून आम्ही त्या संसाराला किंमत देत नाही. संसाराला किंमत देत नाही का देत नाही? कारण संसार आम्हाला वमनाप्रमाणे वाटतो वगैरे वगैरेची चिंतन आपण नेहमी सांगत राहतो. जास्त विचार करायचं त्याचं कारण नाही. ते ज्ञानोबारांनी 15व्या अध्यायामध्ये संसाराचं जाऊ द्या, अहो वमन ते म्हणे बैसलेसे, पण कुणाचं वमन? ज्ञानोबा सांगतात जैसे वमुनिया सुने हाताची गेले. ज्ञानोबा चिंतन करतात हे वमन दुसऱ्याचं नाही, कुत्र्याचं वमन. आपण कुत्र्याचं वमन, कुत्र्याचं वमन म्हणजे काय? वमन म्हणजे उलटी. रस्त्याने जाताना एखादं कुत्र उलटी करून गेलं तर त्या उलटीकडे बघण्याची जी दृष्टी असते तेवढ्याच वैराग्यपूर्ण दृष्टीने संत या जगाकडे बघत असतात. वैराग्य जणे हा त्रिवर्गाय सा सांडणे, जैसे वमुनिया सुने हाताची गेले. हाताची गेले काय म्हणलं तुम्ही? ताज ताज म्हणजे कुत्र उलटी करून गेलं 4 दिवसापूर्वी, 4 दिवसानंतर 8 दिवसानंतर आपण बघितली वाळून गेलेली उलटी, काही वाटत नाही. पण नुकती ताजी ताजी उलटी आहे. ताजी ताजी म्हणजे काय? जिलबी आहे काय ताजी ताजी म्हणा? पण त्याच्याकडे बघताना जेवढी त्याज्य भावना येते, जेवढी त्याच्याबद्दलची वितृष्णा निर्माण होते, बाजूला जावं नको, इथं उभं राहिला असं जे वाटतं, त्या दृष्टीनं ते संत या जगाकडे बघतात. असं ज्ञानोबारांनी 15व्या अध्यायामध्ये केलेले चिंतन आहे. या दृष्टीने संसार तो कोण लेखे किंवा संसार तो कोण लेखे, हे लेखे या शब्दाचा जर विचार करायचा झाला तर लेखन लेखे या अर्थाने विचार करायचा झाला तर संसार कुठे लिहिला जातो? बाहेर लिहिला जात नाही. मग कुठे लिहिला जातो? अरे जेथं संसार चित्र उमटे तो मनोरूपी पट फाटे. मग प्रतिभा नाही, सरोवर आटे मग प्रतिभा नाही, ते सोडून द्या, दृष्टांताचा विचार सोडून द्या. पण संसार चित्र उमटे तो मनोरूपी पट फाटे. मनाच्या पटावर संसार लिहिला जातो, संसार बाहेर लिहिला जात नाही. म्हणून आपण मानू तर संसार आहे, आपण न मानू तर संसार नाही. न रूपमस्येह तत्त्वोपलभ्यते, नान्तो न चादिर् न च संप्रतिष्ठा वगैरे वगैरे, न आदी न च अंतः न प्रतिष्ठा, काहीच नाही. मग मानला कसा? मनाने मानला. मनाने मानलं म्हटलं की मग त्याला काही विचार करायचं कारण नाही. कारण मन मानतं काय? संकल्पाची सृष्टी घडेल विकल्पानं लगेच ते सगळे काढून टाकतो. काय त्या मनाचं खरं असतं त्याचा विचार करायचं कारण नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात आमच्या मनावर तो संसार लिहिला जाऊ शकत नाही. का लिहिला जाऊ शकत नाही? कारण आमचं मन राहिलंच नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीसी आले. आता त्या मनावर संसार लिहिला जात नाही. संसार तो कोण लेखे? अनेक कारणांनी त्याचा विचार करता येईल. काय परिणाम होतो? तुकोबाराय म्हणतात काळ ब्रह्मानंदे सरे अवधी उरे संचले. आमचा काळ ब्रह्मानंदामध्ये व्यतीत होतो. अहो संसार आहे, संसार तुम्ही मानू नका, पण संसार आम्हाला त्रस्त करायचा तो करतोच की नाही. संसाराला दिलेलं कोणतं विशेषण ज्ञानोबारांनी चांगल्या अर्थाने दिलं हो? कुठलं विशेषण चांगलं आलं सांगा ना. संसाराला ज्ञानोबारांनी दिलेली विशेषण बघा ज्ञानेश्वरीमध्ये, कुठलंही चांगलं विशेषण ज्ञानोबारांनी दिलं नाही. अरे संसाराबद्दल कर्माची या मोहरा, कुठून येतो अहंकारा, संसाराचा
दरारा हा शब्द वापरला. दरारा शब्द काय चांगल्या अर्थाने वापरला जातो का? दुजे जवळ जवळ घडे तव तव संसार भय जोडे. भय शब्द काय चांगल्या अर्थाने वापरला जातो का? संसाराचा कोणता शब्द चांगला आहे सांगा ना? काही नाही. ज्ञानोबारायने त्या ह्याच्या पुढे 18व्या अध्यायात पुढे चिंतन करताना श्लोकाक्षर द्राक्षरता मांडव झाली आहे गीता संसार पथ श्रांता विसावावया. ज्ञानोबारायने संसाराच्या पथावरून चालताना मनुष्य श्रांत होतो, थकतो असे शब्द वापरले. काही चांगला शब्द आहे का? चांगला शब्द आहे. असे अनेक. एक मी थोडी उदाहरणं आपल्याला दिली. अर्धनाचे मी व्याज आहे, गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे. काय चांगला शब्द काय? ओझो कोणी आनंदानं अंग स्वीकारतं का? कुठलाच शब्द चांगला नाही. मग आम्ही जरी संसाराला मानत नसलो तरी संसार आम्हाला त्रस्त करेलच की नाही? करेल. पण तुकोबारायने सांगितलं त्याची चिंता करू नका, संसार तुम्हाला त्रस्त करणार नाही. अरे तुम्ही व्यावहारिक सत्तेवर असताना करू शकत नाही तर पारमार्थिक सत्तेवर काय करू शकेल? काही करू शकत नाही. का बाबा? कसं? तुकोबारायने त्याला सांगितलं स्वप्नितेही नाही चिंता. रात्री जाता दिवस, रात्र असो दिवस असो आपल्याला संसाराच्या चिंता नाही. कारण जो या हरिजनांचा सखा झाला त्याला चिंता राहील कशाला महाराज? त्याची जी चिंता आहे ती चिंता कुठे गेली? अरे त्याला चिंता राहतच नाही. कुठे गेली? जरी राहिली तरी सुद्धा तयाच्या कुळीची चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. ज्ञानोबाराय म्हणतात ती ईश्वराची पतिव्रता होऊन जाईल, ती ईश्वराशी संलग्न होऊन जाईल. आम्हाला त्या चिंतेशी काही देणं राहिलेलं नाही. हरितैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंता हो निराहती उदास बळकटकास भक्तीचे. तुकोबाराय तेही चिंतन आपल्याला सांगतात. चिंता राहिलेली नाही. कशी चिंता राहील? स्वप्नात सुद्धा चिंता नाही. आपल्याला स्वप्न सुद्धा चांगली पडत नाही. आपण बघा ना, जागृती तर सोडून द्या पण आपली स्वप्न सुद्धा चांगली नसतात. त्याला काय करणार? आपण गाढ झोपलो आणि स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये आपल्याला पडणारी स्वप्न काय? निघालोय पण बस चुकली. बहुतेक स्वप्न हीच. मग दचकून उठाव. आपण निघालोय पण अंगावरून रेल्वे गेली. अरे हेच अशी स्वप्न कशा करतात? चांगली आपल्या स्वप्नात ज्ञानोबाराय आले, आपल्या स्वप्नात आळंदी आली, आपल्या स्वप्नात इंद्रायणी दिसली, चंद्रभागा दिसली, पुंडलिकाचं दर्शन झालं. काय असं त्या स्वप्नात येतच नाही. कारण मनामध्ये त्याचा ध्यासच नाही तर स्वप्नात येईल कसं? येत नाही. त्या गोपिकेचं वचन आहे पहा. एक गोपिका एके दिवशी सकाळी, म्हणजे गंमत सांगतो, हे स्वप्नात सुद्धा चिंता नाही संतांना, किंवा संतांचं सख्यत्व स्वीकारल्यानंतर आपल्याला स्वप्नात सुद्धा चिंता येत नाही. का येत नाही? याचं भक्तिशास्त्राने फार चांगलं कारण सांगितलंय तेवढं सांगतो. का बाबा असं होतं? एक गोपिका सकाळी उठली, सडा टाकायला म्हणून घराबाहेर आली. आल्यानंतर तिने बघितलं की आपली शेजारी मैत्रीण ती सुद्धा त्याच वेळेला सडा टाकायला बाहेर आली. बहुतेक सडा टाकायच्या वेळा एक असतात खेड्यामध्ये, कारण पूर्वीच्या काळी लवकर सडा टाकत होते, कारण बायका पूर्वी लवकर उठत होत्या. खरंच आहे, लवकर उठून लवकर सडा रांगोळी वगैरे ती बाहेर आली. तिची मैत्रीण आहे बाहेर. बाहेर आल्यानंतर आता दोन मैत्रिणी सकाळच्या वेळेला बाहेर घराबाहेर भेटल्या, गप्पा न मारता जातील? कधीच नाही, कधीच नाही. आता काय ग बरं आहे का, बरं आहे, झोप झाली वगैरे त्यांचं बोलणं सुरू झालं. तेवढ्यात एका गोपिकेने दुसरीला असं सांगितलं, अगं फार आश्चर्य तुला सांगायचं म्हणायची, गंमत सांगायची. बरं झालं भेटली सकाळी सकाळी, कुणाला तरी सांगायचंच होतं, तुला सांगते. काय सांगायचंय? ते म्हणाले काही नाही, रात्री झोपले होते ना, फार चांगलं स्वप्न पडलं. कसं काय स्वप्न पडलं? तिने सांगितलं काही नाही, स्वप्नामध्ये ना कान्होबा, भगवान गोकुळ सोडून गेल्यानंतरची घटना आहे बरं का, गोकुळ सोडून गेले होते भगवान. तिने सांगितलं अगं कान्होबा स्वप्नामध्ये आला. तो म्हणजे काय भाग्यवान आहेस ग? हो म्हणे, नुसता स्वप्नामध्ये आणून दिसला असं नाही, मग स्वप्नामध्ये आला, माझ्या घरी आला. घरामध्ये मग मी त्याला पलंगावर बसवलं. मग तो म्हणाला अगं मला भूक लागली ग, काहीतरी खायला दे ना. मग मी त्याच्याकरता दही भात खालवला, त्याच्याकरता पाट मांडला, त्याच्यासमोर रांगोळी काढली, समई प्रज्वलित केली आणि चांदीच्या ताटामध्ये छान दूध भात दही भात कालवला आणि त्याच्यासमोर घेऊन गेले. आणि काय सांगू माझं स्वप्न, माझ्या हाताने एक 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 घास मी माझ्या कानोबाला उतरवला. काय समाधान मिळालं म्हणून सांगू? स्वप्नामध्ये आनंदी आनंद, आनंदी आनंद. काय स्वप्न पडलं. आणि खरं सांगू, हे पहाटे पहाटे चांगली स्वप्न बरोबर पहाटे कशी पडतात हे मला कळतच नाही माणसाला. आणि वाईट स्वप्न पडलं आणि त्यांना विचारलं कधी पडलं? दुपारच्या वेळेला. कारण ते खरं नसतं ना, वाईट म्हणलं की दुपारी आणि चांगलं म्हणलं की पहाटे पडलं. ते म्हणली नाही, पहाटे पहाटे मला हे स्वप्न पडलं ब्राह्ममुहूर्तावर.
भाग्यवान आहे की नाही? दुसरी म्हणाली खरंच भाग्यवान आहेस बाई, तुझ्या एवढे भाग्यवान कोणी नाही. अगं कान्होबा पुन्हा फिरून येणार नाही आपल्याला माहिती आहे, तरी तुझ्या स्वप्नात आलं. काय भाग्यवान, काय तू भाग्यवान, काय तुझ्या भाग्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. ती म्हणाली मग मी त्याच्यावर प्रेमच तेवढं केलंय, माझा ध्यासच त्याचा तेवढा लागलाय, तुझ्या स्वप्नात येत नाही का तो कधी? असं सांगितल्यानंतर ती दुसरी गोपिका म्हणाली काय सांगू, या पश्यन्ति प्रियम स्वप्ने धन्य असता सखी योषितः अस्माकं तु गते निद्रे गते प्रिय असा एक पाठ आहे बरं, दोन पाठ आहेत. अस्माकं तु गते प्रिय गता निद्रापि वैरिणी. तिने सांगितलं खरंच तू भाग्यवान आहेस की तुझ्या स्वप्नामध्ये भगवान आले, तुझ्या स्वप्नामध्ये कान्होबा आला, तू भाग्यवान. आम्ही तेवढ्या भाग्यवान नाही. का तुला स्वप्न पडत नाही? ती म्हणाली खरं सांगू का, कान्होबा गोकुळ सोडून गेल्यापासून झोपच लागत नाही, तर स्वप्न कसं पडलं? मग स्वप्नही पडणार नाही. अस्माकं तु गते प्रिय गता निद्रापि वैरिणी. अगं आमची निद्राच आमची वैरी झाली, आम्हाला जर झोपच लागत नाही तर स्वप्न कसं पडेल? तुकोबाराय म्हणतात स्वप्नी तेही नाही चिंता रात्री जाता दिवस. आम्हाला रात्री झोपच लागत नाही, अखंड भगवंताचं नाम चालू असतं. दिनरजनी हचगंधा गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अशी आमची अवस्था आहे. त्यामुळे आम्हाला काही नाही. आणखीन काय तुम्हाला बाकीचा परिणाम काय झाला? शेवटचा परिणाम तुकोबाराय अभंगाच्या ब्रह्मरसाचं भोजन प्राप्त होतं. तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरीसे भोजन. ब्रह्मरसाचं सरस भोजन आम्हाला मिळतं, ब्रह्मरसाचं भोजन मिळतं. असं म्हटलं असतं तरी चाललं असतं, त्याला सरस असा शब्द जोडायचं काही कारण होतं काय तुकोबारायांना? विशेषण व्यावर्तक असतं की नाही? म्हणजे ब्रह्मरसामध्ये सुद्धा निरसन सरस असे दोन प्रकार केले जातीलच की नाही आपोआप. ज्या अर्थी तुकोबारायांनी सरस असं विशेषण जोडलं त्या अर्थी त्याच्यामध्ये ब्रह्मरसाचं निरस भोजन असतं असंही आपल्याला मानावं लागेल. त्याची संगती आपल्याला लावावी लागेल. ब्रह्मरस म्हणजे काय? आपल्याला आंब्याचा रस माहितीये की नाही? लिंबाचा रस कळतो की नाही? मोसंबीचा रस कळतो की नाही? लिंबाचा रस म्हणजे काय? लिंबू पिळल्यानंतर जे खाली द्रव पदार्थ पडतो लिंबातला त्याला लिंबाचा रस म्हणतात. आंब्याचा रस म्हणजे काय? आंबा पिळल्यानंतर जो रस मिळतो तो आंब्याचा रस. संत्र्याचा रस म्हणजे काय? संत्री पिळल्यानंतर जो रस मिळतो तसा. तसं ब्रह्मरस म्हणजे काय? बरोबर आहे, ब्रह्म पिळल्या ब्रह्म पिळल्यानंतर असं नाही, ब्रह्म हाच रस आहे. सोवै सहा रसैवायम लब्ध्वानंदी भवति. उपनिषदांनी चिंतन करताना सांगितलं ब्रह्म हाच रस आहे बाबा, ब्रह्माचा रस नाही, षष्ठी तत्पुरुष करायचं नाही. ब्रह्म एव रसः, ब्रह्म हाच रस, रसोवै सहा तोच रस आहे ज्याच्यातून आपल्याला आनंदाची प्राप्ती होते. मग आता केवळ परब्रह्म जर रस असेल तर त्याच्यामध्ये काही आपल्याला म्हणजे स्वारस्य काही राहत नाही. ब्रह्मच आहे, सर्व व्यापक आहे. मग तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरीसे. ब्रह्मरस मिळाला पण तो सरस झाला असं कधी होईल? नुसतं ज्ञान जर मिळालं, केवळ परब्रह्म स्वरूपाचं केवळ ज्ञान जर मिळालं तर तो ब्रह्मरस मिळाला. पण ते ज्ञान मिळाल्यानंतर जर नामस्मरण बरोबर आलं तर ते सरस ब्रह्मरस झाला. म्हणून आता त्याला ज्ञानोत्तर म्हणायचं का ज्ञान रूप म्हणायचं, कशी भक्ती मानायची ती माना बाबा. ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा ज्ञानोबारांनी तिन्ही भूमिका मांडल्या. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी तिन्ही भूमिका, ज्ञानपूर्व भक्ती मांडली, ज्ञानरूप भक्ती मांडली आणि ज्ञानोत्तर भक्ती. तिन्ही ज्ञानोबारांची वचनं आपल्याला पाहता येतात. ज्ञानपूर्व अवस्थेतली भक्ती सांगताना ज्ञानोबाराय बोलतात तरी झडझडोनी वहिलाने ये भक्तीची वाटेला जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. माझे अव्यंग निजधाम पावसी. ते अव्यंग निजधाम म्हणजे ब्रह्मरूपता. ते कशाने प्राप्त होईल? झडझडोनी वहिलाने ये भक्तीची वाटेला. म्हणजे भक्ती इथं ज्ञानपूर्व अवस्थेतली साधनरूप झाली आणि अव्यंग निजधाम हे ब्रह्मरूपता प्राप्त झाली. ज्ञानपूर्व अवस्थेतली भक्ती मानता येते. ज्ञानोबारायांनी ज्ञान रूप भक्तीचा विचार केला. 18व्या अध्यायात 7व्या अध्यायाचा संदर्भ देऊन ज्ञानोबाराय बोलतात या ज्ञान भक्ती सहज भक्त एकवटला मज. तो मीच हे केवळ तुझं श्रुतही आहे उभवनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा
हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी. सप्तमाध्यायी कुठं बोलिलो? ज्ञानोबारांनी 7व्या अध्यायातले चिंतन आपल्याला सांगितलं. अरे चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनो अर्जुन आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर् विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम हंसच मम प्रियः उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मेमतम. हे जे चिंतन आहे की नाही, या चिंतनामध्ये हा संदर्भ देऊन ज्ञानोबा पुढे 18व्या अध्यायामध्ये बोलतात. उभवनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्याये. इथं ज्ञान रूप भक्तीचा विचार आला. आणि पुढे आधी 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीचा विचार केला. 15व्या अध्यायाचा शेवट आपण पहा. ज्ञानोबाराय तिथं सांगताना, अर्जुनाला सांगताना भगवान मुखातून बोलतात. एरवी तरी माझी या भजना उचित तोची अर्जुना गगन जैसे लिंगना गगनाची 15.5 मिसळावे ते 15.5 होवावे तैसे मी होवोनी संभवे. मी झाल्यानंतरच या भक्तीचा संभव आहे. म्हणजे मी झाल्यानंतर म्हणजे परमात्मा स्वरूपता. मी होवोनी संभवे भक्ती माझी. माझी भक्ती या स्वरूपते नंतर संभवत असेल तर इथं ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीचा विचार आपल्याला करता येतो. ज्ञानोबाराय कुठल्याही वादामध्ये अडकत नाही. त्यांनी ज्ञानपूर्वही सांगितली, ज्ञानस्वरूपही सांगितली आणि ज्ञानोत्तरही सांगितले. तुकोबारायांचा जोर मात्र ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीवर अधिक आपल्याला दिसून येतो. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देवा ऐसे करे, अद्वैती तो नाही माझे समाधान वगैरे वगैरे अशा पद्धतीची जी प्रमाणे तुकोबारांच्या गाथेमध्ये मिळतात त्याच्यामध्ये ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीचा विचार आपल्याला करता येतो. कशा करता सांगितलं? तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरीसे भोजन. इथला सरीसे हे जे विशेषण तुकोबारांनी वापरलं, ब्रह्मरसाला सरस बनवणारं काय आहे? ब्रह्मरसाला सरस बनवणारी फक्त भक्ती आहे. याचा विचार आपण केला पाहिजे. त्या दृष्टीने आपण मधुसूदन सरस्वतींचं भक्ती रसायन पहा, त्याच्यामध्ये विस्ताराने याचा विचार आपल्याला दिसून येतो. मला अधिक बोलायचं नाही. अशा पद्धतीचा परिणाम तुकोबाराय आपल्याला संतांच्या संगतीचा म्हणून सांगतात. पण ती संगती सख्यत्व भावानं केली असेल तर आपण त्यांचा सखा व्हावं आणि त्यांनी आपल्याला सखा मानावं. आपण व्हावं आणि त्यांनी मानावं. मग हे सगळे परिणाम आपल्याला प्राप्त होतात आणि असे परिणाम आपल्याला सगळ्यांना प्राप्त व्हावेत याच्याकरता ज्ञानोबारांना सखा मानलं पाहिजे. विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. तिथं सख्या म्हणलं जनाबाई. सख्या शब्द कशा करता आला? याच अर्थानं आला. समप्राण सखा स्मृता याच अर्थानं जनाबाईंचा प्राण ज्ञानोबारांचा प्राण एक झाला म्हणून सखा असा शब्द. सख्या माझ्या ज्ञानेश्वरा असं जे चिंतन केलं, पुढे लगेच दुसरा संबंध जोडला. मरून या जावे बा या माझ्याच्या पोटा यावे. झालं की नाही? मरून जावं याच्या पोटाला यावं. तिथं मातृत्वाचा संबंध, स्वैर्य संबंध जनाबाईंनी जोडला. असं चिंतन आपल्याला वेगवेगळ्या अंगाने करता येऊ शकतं. म्हणून आपण संतांचा सखा होण्याचा प्रयत्न करावा. ते प्रयत्न कसे करावे? संत सांगतील तसं वागण्याचा प्रयत्न करावा. संतांनी जे करा म्हटलं तेवढंच करावं आणि संतांनी ज्याचा निषेध केला ते स्वप्नातही करायचा नाही असा पण आपण केला तर हळूहळू आपण त्यांच्या मनाला येऊ. मनाला आलो की मग ते थोडंसं जवळ करतील. जवळ 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 जात राहिलो की मग कधीतरी ते आपल्याला सखा मानतील आणि ते सख्यत्व आपल्याला हा परिणाम प्राप्त करून देईल. तसा परिणाम तुमच्या माझ्या जीवनाला प्राप्त व्हावा. ज्ञानोबारांनी तुमच्या माझ्यावर कृपा करावी याच्यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना करू. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करू. विराम देऊ. ज्ञानेश्वर